आजच्या या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लागलेले आपले जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी महोदय डॉक्टर श्रीकृष्ण पंचायत सर, तसेच जिल्हा परिषद ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय रणजित यादव सर, आरोग्याचा उपसंचालक ठाणे मंडळ डॉक्टर अशोक नंदापूरकर सर, तसेच डॉक्टर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद ठाणे सन्माननीय डॉक्टर गंगाधर पाटील सर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे ग्रामपंचायत सन्माननीय काळे सर, तसेच डॉक्टर स्वाती शिंदे म्हणून DRCHO, WHO कन्सल्टंट डॉक्टर ज्योती साळे मॅडम, आरोग्य सभापती बदलापूर कुळगाव नगर परिषद सन्माननीय किरण भोई सर, उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सरपंच महोदय, ग्रामविकास अधिकारी, सर्व जिल्हा क्षयरोग केंद्र ठाण्याचे अधिकारी कर्मचारी, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि आपण सर्व बंधू भगिनी, डॉक्टर दिनेश सुद्धा जिल्हा क्षयरोग अधिकारी म्हणून माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. याच कार्यक्रमानिमित्त प्रास्ताविकासाठी उभा आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण मान्यवरांना काही कामानिमित्त पुढे जावायचं असल्यामुळे मी माझं प्रास्ताविक शॉर्टमध्ये घेतोय. आपल्याला माहित आहे की सन 2018 मध्ये आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान महोदय यांनी एक अतिशय धाडसी आणि महत्वाकांक्षी घोषणा केली होती की आपल्याला टीबी मुक्त भारत घडवायचा आहे. आणि त्या निमित्ताने म्हणजे आपण पॉलिटिकल विल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटमेंट, राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय आपल्याला कमिटमेंट आहे, वचनबद्धता, त्याच्या जोरावर आपण आजपर्यंत त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय. क्षयरोग कार्यक्रमामध्ये सुरुवातीचा आपला क्षयरोग म्हणजे आपण ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम होता. नंतर त्याचं नाव बदलून आपण नॅशनल ट्युबरक्युलोसिस एलिमिनेशन प्रोग्राम, म्हणजे एखादा आजार कसा आपण पोलिओ निर्मूलन केलं तसं जर टीबीचा निर्मूलन करायचं असेल तर त्याची अलीकडची स्टेज म्हणजे आपण तो आजार दूर करायला पाहिजे, दूरीकरण करायला पाहिजे. आणि या दूरीकरणासाठी आपण आज काम करतो. होपसो की अगदी थोडक्या कालावधीमध्ये आपण हे दूरीकरण करू आणि अगदी टीबी सुद्धा निर्मूलन करू शकतो. परंतु त्याच्यासाठी आपल्याला खूप मोठं काम याच्यामध्ये करावं लागणार आहे. जर 2025 आपण जर विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ आपण 37,000 3,47,131 एवढं पॉप्युलेशन आपल्याला एनरोल केलेलं आहे की पॉप्युलेशन म्हणून. त्याच्यामध्ये 66,000 जवळजवळ लोकांचे एक्सरे केलेले आहे. ज्याला आपण शोषण क्षयरुग्ण म्हणतो, जवळजवळ 48,064 क्षयरुग्णांची आपण तपासणी केली आणि याच्या आधारे आपण 3,091 क्षयरुग्ण शोधले, म्हणजे निदान केलं आणि त्यांना आपला जो नॅशनल निक्षय पोर्टल आहे त्याच्यावरती त्याची आपली नोंद केलेली आहे. जवळजवळ आपण टार्गेटचे 110% काम याच्यामध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये जसं की आपल्याला माहिती आहे की ड्रग रेजिस्टंट टीबी MDR ज्याला म्हणतो, आपल्या जिल्ह्यामध्ये 174 रुग्ण निदान झालेलं आहे आणि आतापर्यंत 87% रुग्ण याच्यावरती उपचार घेत आहेत. आपल्याला माहिती आहे की दर महिन्याला आपण DBT ज्याला आपली 1,000 रुपयाचं पोषण आहार म्हणून निक्षय रुग्णांना देतो. आपण 1830 रुग्णांना आतापर्यंत पोषण आहार दिलेला आहे 1,000 रुपयाच्या माध्यमातून दर महिन्याला, आणि अमाऊंट जवळजवळ 56,40,000 आपण DBTच्या माध्यमातून हे पैसे दिलेले आहेत क्षयरुग्णांना. आतापर्यंत 442 निक्षय मित्र जे की क्षयरुग्णांना मोरल सपोर्ट देतात आणि पोषण आहार पण देतात, असे 442 क्षयरुग्ण आपल्याकडे निक्षय मित्र नोंद आहे. आतापर्यंत ज्यांना आपण म्हणतो की फूड बास्केट, पोषण आहाराच्या निमित्तानं फूड बास्केट जे आपण देतो ते 2,679 बास्केट आपण रुग्णांना प्रोव्हाइड केलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आजचा कार्यक्रम आहे की टीबी मुक्त ग्रामपंचायत 2023 पासून या अतिशय हेल्दी कॉम्पिटिशनला सुरुवात झाली. उद्देश हाच होता की जर आपल्याला टीबी मुक्त भारत घडवायचं असेल तर गावागावातून याच्यामध्ये काम करावं लागेल. आणि टीबी मुक्त गाव झाला, टीबी मुक्त ग्रामपंचायती झाल्या तर आपण शेवटी टीबी मुक्त भारत घडवणार आहोत. तर 3 वर्षाचा विचार केला तर आतापर्यंत आपल्याला यावर्षी 21 गोल्ड मेडलिस्ट ग्रामपंचायत उपस्थित आहेत, 55 सिल्वर मेडलिस्ट आणि 61 ब्रॉन्झ मेडलिस्ट ग्रामपंचायतीचा आपण सत्कार करणार आहोत. याशिवाय
137 ग्रामपंचायतीच्या 2023 आणि 24 होत्या, ज्यांना आपण ब्रॉन्झ मेडल म्हणून घोषित केलेलं आहे, त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. अशा पद्धतीने आपण खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये काम करतोय. आपल्याला माहिती आहे की 24/5 एक फक्त जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करतोय, पण त्याचा उद्देश काय की याच्यामध्ये जनजागृती व्हावी. ओके, लोकांमध्ये जो काही टीबीचा गैरसमज आहे, टीबी बद्दल जे काही गैरसमज आहे दूर व्हावे आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने टीबी निर्मूलनाकडे जे काम करायचं आहे ते करता यावं, यासाठी आपण जनजागृती करतो. त्याचाच एक भाग म्हणून आजचा कार्यक्रम आहे. यापुढे आपल्याला एकच दिवसापुरतं थांबून चालणार नाही, तर पूर्ण वर्षभर आणि निरंतर आपल्याला याच्यामध्ये काम करायचं आहे. दरवर्षामध्ये वेगळी थीम घेऊन काम करतो. यावर्षीची थीम आहे यस वी कॅन एंड टीबी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटमेंट आणि जनभागीदारी, ज्याला आपण म्हणतो. जनभागीदारी म्हणजे आपला सर्वांचा सहभाग. पॉलिटिकल विलकवर आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटमेंट तर आहेतच, परंतु जनभागीदारी एक फार महत्त्वाचा भाग आहे. जोपर्यंत कम्युनिटी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही. आणि कम्युनिटी इन्व्हॉल्व्ह व्हायचं म्हणजे काय करायचं आहे की जसं वाटतं की आपल्याला फार मोठं काही करायचं नाही. आपले म्हणतात ना, क्या बडा नाम आपले काम म्हणतात तसं आहे, क्या काम बडा आपलं नाम. तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत की जसं की आपल्याला टीबी म्हणजे काय हा ते समजून घ्यायचं आहे. आधी आपण समजून घेतला तर आपण लोकांना सांगू शकू टीबी म्हणजे काय, समजून घेतलं टीबीचे गैरसमज काय आहे, टीबीचे लक्षणं काय आहेत, त्याच्या उपचाराच्या कोणकोणत्या सुविधा आहेत, त्याची निदान करण्याच्या कोणत्या सुविधा आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण ज्या बाकीच्या गोष्टी करतोय, पोषण आहार असेल, डीबीटी असेल, या सगळ्या गोष्टी काय आहेत लोकांमध्ये त्याची जनजागृती करणे, लोकांना स्वतःहून त्यांनी लक्षणं न लपवता, जसं की एखादा आजार क्रॉनिक स्टेजला गेला की आपण त्याला बरं करू शकत नाही, तर इनिशियल स्टेजला जर आपण त्याचं निदान केलं आणि जर त्याच्यावरती वेळीच आणि योग्य उपचार केले तर क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. हे आत्मविश्वास लोकांमध्ये असला पाहिजे. टीबी हा आजार लपवण्यासारखा नाही, तर स्वतःहून पुढे येऊन त्याचं निदान करून घेतलं तर आपण किंवा आपण जे काही क्षयरोगी आहेत ते नक्कीच त्याच्यामध्ये आजारातून बरे होऊ शकतील. आपल्याला माहिती आहे की या निमित्ताने आजच्या 24/5/2026 निमित्ताने एक याचाच टीबीमुक्त भारताचा भाग म्हणून 100 डेज टीबी प्रोग्राम आज लॉन्च होत आहे. केंद्र शासन स्तरावरून संध्याकाळी 5 वाजता त्याचं ऑनलाईन लॉन्चिंग आहे. की याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की गावोगावी आपण ज्या हायरिस्क पॉप्युलेशन आहेत किंवा हायरिस्क विलेजेस आहेत, अतिजोपीची गाव, त्या गावांमध्ये आपण जाऊन तिथे एक्सरेचे कॅम्प्स घेणार आहोत. बाकीच्या रुग्णांची डायबिटीसची तपासणी, हायपरटेन्शनची तपासणी, एचबी तपासणी, त्याचबरोबर संशयित रुग्णांचे एक्सरे तपासणी सुद्धा आपण करणार आहोत. तर याला आपण हे जी आयुष्यमान आरोग्य शिबिरे आजपासून संपूर्ण गावोगावी राबविली जाणार आहेत आपल्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून. तर माझं आपल्याला आव्हान आहे, विनंती आहे की आपण सर्व शिबिरांमध्ये हिरिरीने भाग घेऊन आमच्या सर्वांना सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त जे लोक आहेत त्यांच्या याच्यामध्ये तपासणी करून घ्यावी. जसं की आपल्याला माहिती आहे की टीबी मुक्त ग्रामपंचायतीच्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला. अजून एक आपल्याला या निमित्तानं सर्व सरपंच महोदय उपस्थित आहेत, सर्व ग्रामविकास अधिकारी उपस्थित आहेत. मला एक घोषणा नाही करायची, परंतु एक नवीन आपल्यासाठी कॉम्पिटिशन ची सूचना द्यायची आहे की 1 एप्रिल पासून एक नवा प्रोग्राम सुरू होते, नवीन अभियान. त्याचं नाव आहे, आपल्याला माहित असेल, माझे गाव आरोग्यदायी गाव. म्हणजे याच्यामध्ये नुसता टीबीचा कॉम्पोनंट नाही, टीबीचा कॉम्पोनंट तर आहेच, तर बाकीच्या गोष्टी पण याच्यामध्ये जसं की तुमच्या एचबी आहे, हायपरटेन्शन आहे, डायबिटीस आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये स्वच्छतेचा आहे, पाणी स्वच्छता आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह असा प्रोग्राम डिझाईन केलेला आहे जेणेकरून आपण या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, सर्वांगाने याच्यामध्ये आपण काम करावं. आणि जर आपण आपलं गाव आरोग्यदायी केलं तर आपोआपच आपला भारत सुद्धा आरोग्यदायी होईल. आणि 1 एप्रिल ते 30 एप्रिल याच्यामध्ये आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये उतरण्यासाठी नोंदणी करायची. ओके, सर्व ग्रामपंचायतींना आजच्या या निमित्ताने मी सर्वांना सूचित करू इच्छितो. टीबी मुक्त ग्रामपंचायत मोहीम 100% याच्यामध्ये आपण सुद्धा सर्वांनी सहभाग घ्यावा. मला असं त्या 137 ग्रामपंचायत आहेत, त्या पुढच्या जे 434 ग्रामपंचायत आहेत, त्या सर्वांनी याच्यामध्ये पुढच्या वर्षी कॉम्पिटिशन मध्ये येतील अशी मला आशा आहे. आजच्या निमित्ताने मी एवढंच आवाहन करतो, सर्वांना शुभेच्छा देतो, सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपले प्रास्ताविक संपवतो. थँक्यू.